राज्यात एसटी, रिक्षा, टॅक्सी प्रवास आता महागण्याची शक्यता आहे। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर भाडेवाढ होण्याची शक्यता आहे आणि भाड्यामध्ये 3 ते 4 रुपयांची वाढ होईल अशी एक शक्यता वर्तवली जाते। बुधवारी होणाऱ्या बैठकीमध्ये भाडेवाढ करण्याबाबतच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। बसच्या भाड्यामध्ये 1 ते 5 रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये प्रवासाचा खर्च वाढू शकतो आणि आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून आणखी माहिती जाणून घेऊया। सीमा, एक महत्त्वाची बातमी ती सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची आहे। भाडेवाढीची राज्यामध्ये आता शक्यता व्यक्त करण्यात येते। सर्वच प्रवास महागण्याची शक्यता आहे। यामध्ये एसटी, रिक्षा, टॅक्सी असा सगळाच प्रवास महागेल अशी शक्यता आहे। काय नेमके तपशील आहेत? नक्कीच अनुपमा, राज्यभरामध्ये प्रवास महागणार असल्याची माहिती जी आहे ती मिळते। एसटी, रिक्षा, टॅक्सीसाठी 15% वाढ जी आहे ती होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। रिक्षा, त्याचसोबत टॅक्सी चालक संघटना, एसटी महामंडळ आणि इतर शहरातील परिवहन उपक्रमांनी भाडेवाढी संदर्भात विविध प्रस्ताव जी आहे ती दिलेली आहे। या संदर्भात आता एकत्रित निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे। त्याबाबत प्रस्ताव हा तयार असून 15 जानेवारी रोजी याबाबतचा निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे। राज्य परिवहन प्राथमिक आणि मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राथमिकरित्या एक बैठक घेणार आहे आणि या बैठकीमध्ये जी काही प्रस्ताव त्यांना वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे त्या संदर्भात चर्चा होणार असून किती टक्के आणि किती रुपये हे वाढवले पाहिजेत या संदर्भात एकत्रित निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे। ठीक, धन्यवाद सीमा, दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।